पुढे जाऊ दे पुढे. बघा मंडळी, मी सध्या आहे लातूर नांदेड हायवे क्रमांक 361 या क्रमांकाच्या हायवेवर आहे. बघू शकता हा रोड जो आहे शिरूर ताजबंद पासून मोजक्याच अंतरावर असलेलं हे ठिकाण आहे. महादेववाडी पाटी या ठिकाणी आहे. ही कमान तुम्ही बघू शकता, शिरूर ताजबंद लातूर आणि सोलापूर जाणारा मार्ग दाखविणारी. आणि याच ठिकाणी एक ट्रॅक्टर आणि 4 चाकीचा अपघात झालेला आहे. ही 4 चाकी अहमदपूरकडून लातूरकडे जात होती. गाडीचा क्रमांक आहे MH24 AW 4104 या क्रमांकाची ही 4 चाकी गाडी आहे. आणि या गाडीमध्ये नेमके किती जण होते, कशा पद्धतीने या गाडीचा अपघात झाला, या ठिकाणी प्रथमदर्शी काही नागरिक आहेत. मी त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही बघितले का कोणी पहिल्या स्टार्टिंगला? बघितलंय. बरं, काय होतं नेमकं चित्र त्यावेळेसचं? नेमकं फक्त एक जणच होते, ते डॉक्टर होते म्हणे, महेश काहीतरी नाव आहे त्यांचं, आणि ते लातूरला चालले होते. कुठले आहेत ते काय माहिती? अहमदपूरचे आहेत, कराड. बरं, महेश कराडच नाव आहे त्यांचं. बरं बरं. मग पुढे काय झालं, कसं नेमका अपघात झाला हे? तुम्ही कोणत्या गाडीवर होतात? मी मोटरसायकलवर होतो. बरं, मी पाठीमागं होतो, मला आवाज आला. हा, समोर ट्रॅक्टर होता, पाठीमाग गाडी होती. मी थोडं लांब होतो, मला काही तेवढं दिसलं नाही. पण मी आलो तेव्हा ही गाडी थांबली होती, आवाज आला. मी थोडं फास्ट येऊन गाडी साईडला लावून बघितलं की मध्ये होते, त्यांना मी बाहेर बोलवलं, लागलंय का बघितलं, लागलं काही नव्हतं, बाजूला बसवलं. काही माझ्या परिचयाचे सुद्धा नागरिक या ठिकाणी आहेत. काय नेमकं चित्र होतं अपघात घडल्या बरोबरच? मी स्पॉटवर नव्हतो, तरी मला फोन केल्यानंतर मी तर आलो स्पॉटला. तर ते जे माझे बंधू आहेत ते त्यांना म्हणजे त्यांनी स्वतः सांगितलं की बाबा कशा पद्धतीने झाला ॲक्सिडेंट. पुढची जी गाडी होती, जे ट्रॅक्टर आहे, त्याला ते दिसलं नाही ट्रॅक्टरचं पूर्ण. आणि ते चित्र त्यांचे जे स्टार असतात ते दिसले नसल्यामुळे ह्यांनी म्हणजे दमानं दिसलं, आणि हे मागून आल्याने ते डॅश झालेली आहे ती गाडी. ट्रॅक्टरला ट्रॉली जोडलेला होता का? हा, दोन्ही ट्रॅक्टरला. ते समजलंच नाही, ते 2 ट्रॅक्टर आहेत ते, आणि ते दमानच फास्ट चाललं दमानं चाललं, ते जवळ आलं, ते डॅश होऊन ऍक्सिडेंट झाला. ते मला वाटतं ट्रॅक्टरच्या पाठीमागे जे फाळक्यावरती जे असतात रेडियम लावायला पाहिजे, दिसलंच नाही. ते रेडीमेड लावले नाही, म्हणजे जे नियमानुसार राहतात ते ट्रॅक्टरला लावले पाहिजेत. हे उसाला जे घेऊन जातात ते ट्रॅक्टर, त्यांना ते नियमानं जे कायद्यानं राहतात त्यांनी लावलेलं नव्हतं. खऱ्या अर्थानं बघू शकता आपण, मी गाडी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढचा भाग जो आहे गाडीचा पूर्णपणे चेंदा मेंदा झाल्याचं चित्र अहमदपूर लातूर रोडवरती झालेलं आहे. येतो तुमच्याकडे बघा तुम्ही. असं बघा, हे गाडीचं पूर्ण इंजिन जे आहे पूर्ण चेंदा मेंदा झाल्याचं ही घटना घडलेली आहे. काय सांगत होते आता, ते कोण आहेत त्यांच्याशी बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. हा, 1 मिनिट. कोण आहेत तुम्ही? मला बोलत होते ना आता तुम्ही? बरोबर. काय सांगत होता तुम्ही आता? काय सांगत होता? हे रेडियम म्हणलो का ना तुम्ही, आता महावीर कारखान्याने दिले. बरं, मग नेमकं कसं झालं हे साहेब? आता झालो मी ड्रायव्हर आहे. बरं, कुठं आहे ते? त्यांच्याशी बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या समोर या. खाली काढायला. बरं.
अजून काय माहिती आहे तुम्हाला? पाठीमागून एक गाडी येत असल्यामुळं हां ट्रॅक्टर समोर, हा. ट्रॅक्टरची स्पीड कमी हां आणि ह्यांना इकडं डाव्या बाजूला सरकता आलं नाही. हां पाठीमागून गाडी येत असल्यामुळे इकडं गाडी घेता आलं नाही आणि त्याच्यामुळे ते त्याच्यावर जाऊन आदळले, त्याची स्पीड कमी असल्यामुळे. सुदैवानं असं त्यांचं म्हणणं आहे. कोणतीही जीवित हानी झाली नाही, परंतु या हायवेवर चालत असताना स्पीड मर्यादा आपण पाळली पाहिजे हे सातत्यानं आम्ही सांगत आलोय आणि पुन्हा सुद्धा वारंवार हेच सांगण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही ड्रायव्हर आहेत का? बरोबर. काय झालं नेमकं, कसं झालं हे? मी माझ्या स्पीडनं जात होतो. हां ती मागून येऊन मला फटकून ठोकल्याबद्दल थोडं पुढं तिथून इथपर्यंत घाशीत आणले मला ते. मग नंतर ब्रेक केला, मागे येऊन बघतो का ठोकलेली ती गाडी. काय भरून जात होता तुम्ही, का मोकळे आहेत? मोकळेच आहे, मोकळेच रिकामीच आहे. आता ट्रॅक्टरवाल्याची जर सध्याची जर परिस्थिती बघितली भैया, तर लोड असतो गाडीमध्ये आणि खूप मोठा आवाज असतो टेपचा, गाण्यांचा. टेप तर मला चालूच नाही, बंद आहे टेप. नाही, परंतु सध्याची अशी परिस्थिती आहे, त्यात ते कमी करण्यासाठी काय करावं लागेल, काय सांगायचं आहे? ते काहीतरी करावं लागेल ना. आपल्या चुकीमुळे लोकांना त्रास होतो. तुमच्या गाडीची फायरिंग जी असते ते कमी आवाज येतो, परंतु त्या गाण्यांचा आवाज जास्त येतो. बरोबर का? अजून काही माझ्यासोबत नागरिक आहेत. काका तुम्ही कुठले आहेत? ऊसतोडीचे. हा, बरं बरं बरं. तर हे नागरिक जे आहेत या घटनास्थळी भेट देऊन पाहण्यासाठी आलेले आहेत आणि पुन्हा एकदा मी चालक बांधवांना हीच विनंती करणार आहे की आपण हायवेवरती चालत असताना वेगाची मर्यादा जी आहे ती जोपासावी, नियमांचं पालन करावं, जेणेकरून आपल्या अपघातांचं प्रमाण कमी होईल. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.